राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर या गावात अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंजी बऱ्हाणपूर येथील महिला मंडळाने धाडसी पाऊल उचलत भर पावसात अवैध दारूचा साठा पकडून समाजासमोर आदर्श निर्माण केला। महिला मंडळाच्या सदस्यांना गावापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर अवैध गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। महिलांना पाहताच दारू विक्रेता घटनास्थळावरून पसार झाला, मात्र महिलांनी कोणतीही भीती न बाळगता भर पावसात त्याचा पाठलाग केला आणि घटनास्थळी असलेला अवैध दारूचा माल ताब्यात घेतला। घटनेची माहिती देवळी पोलिसांना देताच देवळी ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। महिला मंडळाच्या धाडसी भूमिकेचे परिसरातून कौतुक होत आहे। गावातील अवैध व्यवसायांवर अशाच कठोर कारवाया व्हाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या कारवाईवेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा हिवंस, सचिव कल्पना करलुके, छाया मगर, कांचन झापरापुरे, शारदा ओंकार, सारिका वाणी, स्वाती मून, वैशाली रणदिवे तसेच पोलीस पाटील उषा डहाके उपस्थित होत्या। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी आरती कारंजेकर, वर्धा। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।